खारेपाट विभागाला भीषण पाणी टंचाईची पोलखोल संजय जांभळे यांनी केली। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पोलखोल केली। पेण तालुक्यातील वाशी ओळखल विभागातील 13 ग्रामपंचायती हद्दीतील 70,000 लोकवस्तीला येत्या आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा होणार असल्याचे पत्र संबंधित सरपंच प्रशासकांना जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयाने पाठवल्याने संताप झालेल्या माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी आज दुपारी पोलखोल केली। लोकप्रतिनिधीच पाणी टंचाई समस्येवर उपाययोजना न केल्यामुळे जनतेला तीव्र पाणी टंचाई समस्येला जानेवारी महिन्यापासून सामोरे जावे लागणार असल्याने या समस्येवर आता जनतेने उठाव करून आगामी निवडणुकीत हा मुद्दा लोकप्रतिनिधीसमोर ठेवून यांना गावबंदी करावी असे खारेपाटातील जनतेला पत्रकार परिषदेतून आवाहन केल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती ती निवडणुकीतच पाणी टंचाई समस्येची पोलखोल केल्याने राजकीय वातावरण चांगले तापणार आहे। शासनाची जलजीवन मिशन योजनेतील निकृष्ट कामामुळे जनतेला पाणी मिळत नाही। आता खारेपाटातील जनता ठरवणार की कोणाला निवडून द्यायचं। आज पेण तालुक्यातील वडखळ या ठिकाणी जांभळे साहेबांच्या आपण घरी आहोत। खारेपाट विभागाला आठवड्यातून एक वेळ पाणी देण्याचं असं काहीतरी माहिती मिळाली होती आणि जांभळे साहेब त्याचा पाठपुरावा करत आपल्याबरोबर जांभळे साहेब नेमकं खारेपाटाला जो पाणी देणार आहेत काहीतरी समजलं आहे की 8 दिवसातून एक दिवस पाणी सोडणार आहेत, काय नेमका विषय आहे? पेण ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी 15 तारखेला प्रत्येक ग्रामपंचायतला खारेपाट विभागात नोटीस पाठवलेली आहे आणि त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की येणाऱ्या 5 महिने शहापाडाचं पाणी संपलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला आठवड्यातून प्रत्येक गावामध्ये एक दिवस फक्त पाणी येईल। मला एक कळत नाही की प्रत्येक निवडणूक आली की ह्यांना हे असं कसं काय सुचलं जातं की पाणी कमतरता होते, हे होते ते होते। इथे आमचा शहापाडा धरण असताना हेटवण्या धरणातला पाणी शहापाडा धरणात टाकण्याचं काम याच्या अगोदर चालू होतं। मग अचानक आता असं काय आलं की डिसेंबरपर्यंत पाऊस पडत होता आणि जानेवारीला पाणी संपलेलं आहे। मग या 5 महिन्यामध्ये जनतेने कुठं वणवण फिरायचं? धरण आमच्या उशाशी आणि पाणी नको त्यांना गेलेलं जातो आहे, तर ते कुठंतरी थांबायला पाहिजे। याच्यासाठी आज मी तुम्हाला पत्रकार परिषद घेतली होती आणि नक्कीच सांगतो की खारेपाट जो आमचा विभाग आहे तो नेहमी पाण्यापासून वंचित झालेला आहे आणि ह्या कारणास्तव आज आपण हे केलेलं आहे आणि ते पाणी पुरवठ्याच्या विरोधात आपण जनआंदोलन काढल्याशिवाय पर्याय नाही। कारण काय झालं आहे की खऱ्या अर्थाने आज या खारेपाट विभागासाठी हेटवण्याचा पाणी जर मुंबईसारख्या ठिकाणी जातो आहे, इथल्या कारखान्यानं जर पुरवण्याचा प्रयत्न केलं जात असेल तर आमच्या इथल्या स्थानिक आणि खऱ्या अर्थाने दुर्गम भागामध्ये जर आमच्या खारेपाट विभागात पाणी जर मिळालं नाही तर आम्ही मोठा जनआंदोलन उभा करू। खारेपाट विभागाला जर पाणी मिळालं नाही तर जनआंदोलन कुठंतरी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन जाहीर झालेले आहेत। ह्या हिशोबाने लोकांपर्यंत ही जनजागृती होईल का की आतापर्यंत निवडणुका आल्या की हाच प्रश्न नेहमी उत्पन्न होत आहे, तर यासाठी आपले काय प्रयत्न असणार आहेत? आता कसं आहे, इथे सत्ताधारी, इथे खासदार पण आहेत, इथे आमदार पण आहेत। वास्तविक त्यांनी ह्यामध्ये लक्ष घालून हा जो पाणी पुरवठा 7 दिवसामध्ये एकच दिवस जे हे केलं आहे तर त्यांनी ते थांबवायला पाहिजे आणि जनतेला 24 तास नव्हे तर दिवसातून रोज 2-2 तास प्रत्येक गावात जरी 2-4 तास पाणी गेला तरी जनतेला समाधान होईल। पण तुम्ही आठवड्यातून 7 दिवसातून एकच दिवस जर पाणी जनतेला देत असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे आणि पुन्हा सत्ता तुमच्याकडे आहे आणि सत्ता असताना जर आम्हाला जनतेला पाणी मिळत नसेल तर ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा आता चालू लागलेल्या आहेत, जाहीर झालेल्या आहेत। आपली काय भूमिका असेल? आपण कोणत्या पक्षातून उमेदवारी लढवणार आहेत की अपक्ष लढवणार आहेत, काय नेमकं सांगाल? खरं तर मागच्या लोकसभेला मी शिवसेना उद्धव साहेब गटाचा मी गीते साहेबांचा काम केला होता। मी कसं आहे, व्यक्ती बघून काम करत असतो आणि व्यक्ती समाजापूरक पाहिजे, मग शेवटी काय जय पराजय हे जीवनामध्ये होत असतात। त्याच्यानंतर मी एक तरफदार नेतृत्व घेऊन आलेले आमचे अतुल म्हात्रे जे शेतकरी कामगार पक्षाचे होते, त्यांनी विधानसभेमध्ये एक चमकता तारा होता की आपल्या देशाच्या बाहेर जाऊन पण त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं होतं आणि एक चांगला माझ्या मते मी तो उमेदवार निवडला होता आणि मी शेतकरी कामगार पक्षाचं प्रामाणिक काम केलं होतं। त्याच्यामुळं याच्यापुढं जर महाविकास आघाडी यांनी जर नेतृत्व करायची संधी दिली
शेतकरी कामगार पक्षाने जर नेतृत्व करायची संधी दिली आणि युतीमध्ये जर मला संधी मिळाली तर नक्कीच मी इथे महाविकास आघाडीतून उमेदवार मी उभा राहीन. परंतु जर इथे याच्या भारतीय जनता पक्षामध्येच आता 2 गट तयार झालेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जाणकार आहात की ह्यांच्यातच आता एकमेकाचे उणे दुणे काढत आहेत. त्याच्यामुळे नक्कीच ह्या जनता ही आता संभ्रमात पडणार नाही. जनतेला इथे चांगला खारेपाटात नेतृत्व पाहिजे आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा इथे नेतृत्व युती जर रायगड जिल्ह्यात झाली, महाराष्ट्रात झाली तर नक्कीच सांगतो इथे महाविकास आघाडीचा उमेदवार हा निवडून येईल. कुठंतरी महाविकास आघाडीची तुमची युती झाली तर आपण निवडणूक लढवणार आहेत. शिंदे गटाने जर आपल्याला जर ऑफर दिली समजा याकरता की आमच्या पक्षातून तुम्ही उमेदवारी लढवा, तर आपलं काय असणार पुढे? थोडक्यात सांगतो की आता कसं आलं की मी मागच्या वेळेस शिवसेना उभाटा गटाचं काम केलं. आता मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होतो. जयंतभाईंनी माझं बोलणं झालं. जयंतभाई बोललेले आहेत की आपण खऱ्या अर्थाने इथे समाजासाठी शेतकरी कामगार पक्षातून आपण तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करू, तुम्हाला सीट द्यायचा प्रयत्न करू. आता बघूया महाविकास आघाडीमध्ये जर सगळं होत असेल, आलबेल असेल तर आम्ही नक्कीच जयंतभाईंच्या आशीर्वादाने आम्ही उमेदवार लढू. आपल्याबरोबर जांभळे साहेब होते. जयंतभाईंनी जर होकार दिला तर जांभळे साहेब सीट लढणार असं त्यांनी सांगितलं. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.